नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आर आर या क्लासेसच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय 10वी चा जो काही मॅथ 1 आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आहे, आणि त्यामधला फर्स्ट युनिट 1 बाय मी तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे. तर तुम्ही कुठं न जाता इथंच राहा आणि तुम्हाला जे काही फर्स्ट पासून झिरो लेवल पासून हाय लेवल पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आणि त्यासोबत अभ्यास करण्याची जबाबदारी तुमची. तर राठोड अकॅडमी मध्ये आर आर क्लासेस या चॅनल वरती तुमचा सहर्ष स्वागत आहे. तर आज बघत आहोत आपण युनिट 1 मधला जे काही इक्वेशन, ते फर्स्ट युनिट आहे आणि त्या युनिटचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता बघा, लिनियर इक्वेशन म्हणजे काय, आणि त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जात असतं दोन चलातील रेषीय समीकरणे. आता दोन चल म्हणजे काय आणि रेषीय समीकरणे म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, जर तुम्हाला माहिती नसेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. खास म्हणजे तुमच्यासाठी घेऊन आलोय. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि त्याला मी व्यवस्थितरित्या सांगणार आहे. जर सेमीचे बघत असाल किंवा इंग्लिश मिडियमचे बघत असाल किंवा मराठी मीडियमचे बघत असाल तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे आणि चांगल्या प्रकारे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एवढी मी जबाबदारी माझ्यावरती घेतो आणि आज व्हिडिओला मी चालू करतो. मग बघा, आपल्याला अगोदर बघायचे इंग्लिश मधलं जे काही डेफिनेशन आहे ते बघायचंय, म्हणजे इक्वेशन, लिनियर इक्वेशन म्हणजे काय ते बघायचंय, आणि त्यानंतर मराठीमधून काय म्हटलं जात असतं आणि कशा प्रकारे इक्वेशन असतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि एक मस्त छोटीशी एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला की ते काय आहे काय नाही ते सगळं तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे. त्यानंतर हे टेबल आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आणि जर का हा टेबल तुम्हाला समजला तर तुमचा डाऊट एकदम क्लिअर होतील आणि या युनिट मध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा तुम्हाला शिकण्यासाठी कोणी रोखणार नाही एवढी मी गॅरंटी देतो. ओके, तर बघा, 1 बाय 1 आपण डेफिनेशन बघून घेऊया. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता दोन व्हेरिएबल म्हणजे काय, लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता लिनियर म्हणजेच काय, एक सेम रेषेमध्ये चढ उतार होणार, एक तर चढेल तर सेम डिग्री मध्ये आणि उतरेल तरी सेम डिग्री मध्ये. डिग्री म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. मग त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणत असतो कोटी. मग ते कोटी म्हणजे काय, कोटी म्हणजे ते लाख कोटी करोड असं काही नाहीये. मग दुसरी कोटी आहे, मग ते कुठली कोटी ते सांगत असतो, नाहीतर वेगळाच विचार करू नका. तर बघा, डेफिनेशन मध्ये काय म्हणते बघा, अन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स and the degree of each term containing variable is 1 is called as linear equation in 2 variables. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, एक इक्वेशन आहे आणि त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि त्या दोन व्हेरिएबलची जी काही डिग्री आहे ते 1 असायला पाहिजे, त्यावेळेस तो लिनियर इक्वेशन होत असतो. ओके, समजलं का? तर एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये दोन काय व्हेरिएबल्स आहेत आणि त्या दोन व्हेरिएबल्सचे जे काही डिग्री आहे म्हणजे पॉवर आहे म्हणजे रेशो आहे ते 1 असायला पाहिजे, त्यावेळेस आपलं काय होत असतं, लिनियर इक्वेशन होत असतं, अन्यथा नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर बघा काय, दोन चलातील रेषीय समीकरणे. आता रेषीय समीकरणे म्हणजेच काय बघा, रेषीय समीकरणे म्हणजेच काय, असा एक समीकरण आहे की त्यामध्ये दोन काय राहणार, व्हेरिएबल्स राहणार आहेत आणि त्या दोन व्हेरिएबलचा म्हणजे ते काही वास्तव्य संख्या आहेत, त्या दोन वास्तव्यासोबत एक संख्या अशी राहणार आहे, व्हेरिएबल राहणार आहे आणि त्याचा जो काही कोटी आहे त्याचं कोटी किती राहणार आहे, 1. त्यावेळेस ते काय होत असतो, ते एक रेषीय समीकरण होत असतो, अन्यथा होत नाही. एकाची कोटी दुसरी आणि एकाची कोटी पहिली किंवा एकाची 2 आणि दुसऱ्याची जर 1 असेल, अशा वेळेस ते इक्वेशन तो इक्वेशन काय एक रेषीय समीकरणे नाही होणार, म्हणजे चलातील रेषीय समीकरणे नाही होणार. म्हणजे याचा अर्थ असा की बघा, कुठला हा का असेना, हे 3 आहे, 3a प्लस 4b इक्वल टू 0 असा जर असेल तर हे काय झालं, एक रेषीय चलातील, म्हणजे आपण असं सांगतो दोन चलातील रेषीय समीकरणे असं आपण समजतो. आता चल म्हणजे काय, हे बघा, चल म्हणजे हे म्हणजे ज्याला म्हणायचं व्हेरिएबल. आता चल म्हणजेच काय, ए आणि बी, याला म्हणायचं चल आणि याला इंग्लिश मध्ये म्हणायचं काय, व्हेरिएबल. मग याचा जो काही पॉवर आहे म्हणजेच काय, याची कोटी आहे ती किती आहे, काही ना म्हणजे किती 1 आहे, काही ना म्हणजे किती 1 आहे. तर त्यावेळेस 1 आहे त्यावेळेसच तो कसा झाला, आपला लिनियर इक्वेशन झाला, किंवा त्यालाच म्हणतो आपण
एक रेषीय समीकरणे म्हणू शकतो. त्या किंवा समजा आता फॉर एक्झाम्पल दुसरं बघू आपण. इथं असेल 7x² प्लस 8y³ = 0 जर असेल तर यामध्ये बघा रिअल नंबर कोणते आहेत रे? रिअल नंबर कोणते? 1 आणि 2 आणि त्याचे व्हेरिएबल्स कोणते येतात? 1 आणि 2. जर मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर वास्तव्य संख्या कोणते आहेत? 7 आणि 8. पण या दोघांमध्ये जे काही हे चल आहेत ते काय x आणि y दोन काय आहेत चल. पण या चलामध्ये याची कोटी 2 आहे आणि याची कोटी 3 आहे तर याचा डिग्री 2 आणि याची डिग्री 3 आहे. तर अशा वेळेस हे एक रेषेतील किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे हे होणार नाहीत. यालाच आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकणार नाही. लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आपण अजिबात म्हणणार नाही, कारण याची डिग्री आणि याची डिग्री कशी आहे? 2 आणि 3. मग ते व्यवस्थितरित्या आपण सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हे टेबल कसा घ्यायचा वगैरे मी सगळं सांगणार आहे. कुठे जायचं नाही. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याची गॅरंटी माझी. मग तुम्ही पण माझ्यावरती विश्वास ठेवून सबस्क्राईब करून घ्या आणि व्यवस्थित बघत राहा. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता समजलं का रे? थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर काय होतं माहितीये का? आपण जस्ट डीप मध्ये सांगायला गेलो ना तर कळत नाही. पण काही काही विद्यार्थ्यांना जोपर्यंत डीप मध्ये सांगत नाही तोपर्यंत कळत नाही. दोन टाईपचे विद्यार्थी असतात. एकाला पटकन लक्षात येतं आणि एकाला जोपर्यंत डीप मध्ये सांगत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि ज्याला पटकन कळतं ना त्याला डीप मध्ये सांगत असताना कळत नाही. ओके, मग ते बघा आता काय असतं. एकदम सोपं आणि साध्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला. एक वर्ष इंग्लिश मधून आहे, एक वर्ष मराठीतून सांगतो बघा. आता समजा हा एक एक्झाम्पल आहे. ओके, हा एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काढायचं आहे काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे दोन व्हेरिएबल असायला पाहिजेत रिअल नंबर सोडून ना. रिअल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 असे म्हणजे कॉन्स्टंट जे काही नंबर असतात त्याला म्हणायचं रिअल नंबर. मग ते जे काही रिअल नंबर आहे ते रिअल नंबर सोडून त्या ठिकाणी काहीतरी व्हेरिएबल्स आहेत. ते एक्स वाय झेड असेल किंवा एबीसी असेल किंवा एलिमेंट असेल. म्हणजे एबीसीडी चे जे काही हे आहेत कॅरेक्टर्स आहेत ते जर असेल तर त्याला म्हणायचं काय? व्हेरिएबल्स. आणि जे काही रिअल नंबर आहेत 3 4 12 जे आहेत ना याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? रिअल नंबर म्हणायचे आहेत. ओके, मग ज्या वेळेस हे व्हेरिएबल आहेत ना एक्स आणि वाय, आता हे एबीसीडी आहेत ना, हे एबीसीडीच्या फॉर्म मध्ये असेल तर याला ए आणि बी आहे तर याला म्हणायचं काय? व्हेरिएबल म्हणायचं. आणि या व्हेरिएबलचा जो काही डिग्री आहे ते मस्ट बी 1. त्या ठिकाणी कसं असायला पाहिजे? 1च असायला पाहिजे. त्यावेळेस तो लिनियर इक्वेशन होऊ शकतो. लिनियर इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणू शकता. आणि जर मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर दोन चल. आता दोन चल म्हणजेच काय? एक्स वाय झेड. आता किती का असणार? एक्स वाय असेल, पी क्यू असेल, आर एस असेल, काही असेल, मग त्याला म्हणायचं चल. आणि त्यासोबत काहीतरी व्हॅल्यू असते, काहीतरी संख्या असते, त्या संख्याला म्हणायचं वास्तव्य संख्या. मग आता 3 आणि 4 ही वास्तव्य संख्या आहेत. 3 आणि 4 काय? वास्तव्य आहेत. आणि चल कोणते आहेत? एक्स आणि वाय हे दोन काय आहेत? चल. आणि या चलचं जी काही कोटी आहे, कोटी म्हणजे ह्याच्या डोक्यावरती डोकं असतं ना, त्या डोक्यावरती बैलाच्या डोक्यावरती किती शिंग? 2. पण याच्या डोक्यावरती किती? एकच असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस एक असतो त्यावेळेस हा आपला एक दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणून ओळखता येत असतं. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल असं मला वाटतंय. मग फॉर एक्झाम्पल मध्ये घेतलेलं आहे ax + by + c = 0. आता जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय? जनरल म्हणजे काय? साधं जनरल एकदम असं कुठल्याही संख्येमध्ये त्याला आपल्याला पुट करता येत असते. तसं इक्वेशन म्हणजे काय बघा, ax + by + c = 0 is the general form of linear equation in two variables. ABC are real numbers. And ABC are not equal to 0 at the same time. बघा याचा अर्थ काय आहे माहिती का? जर लिनियर इक्वेशन असतील तर ax + by + c अशा वेळेस a b आणि c हे काय आहेत रे? रिअल नंबर. a b and c काय आहेत? रिअल नंबर. म्हणजे 1 पासून तर कुठपर्यंत बी 1 2 3 5 6 7 8 असे किती पण असतील तर त्यावेळेस ते झाले तुमचे रिअल नंबर. आणि त्या ठिकाणचे व्हेरिएबल्स x and y. x and y काय आहेत? हे दोन व्हेरिएबल्स आहेत. आणि आता ह्या व्हेरिएबल्स मध्ये एक अजून एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायचं आहे की दोन्ही ऍट ए टाइम म्हणजे काय? x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू ऍट ए टाइम जर 0 असेल तर त्या ठिकाणी हे जे काही इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन होणार नाही. एवढं लक्षामध्ये घ्या. काय? जर या ठिकाणी 0 असेल
आता a ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x ऑटोमॅटिक 0 होत असतो ना, कारण 0 ने कुठल्याही संख्येला जर मल्टिप्लाय केलं तर त्याला 0 करून टाकतो, एवढं ताकद त्या 0 मध्ये आहे. मग बघा इथं जर 0 पुट केलं a ची व्हॅल्यू तर हे पूर्ण 0 झाला, आणि पूर्ण 0 झाला म्हणजेच काय रे, by + c. मग या ठिकाणी व्हेरिएबल्स किती राहिले, एकच राहिलं ना, पण आपण घेतोय काय, टू व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स. जर हा एक 0 झाला तर राहिलं एकच व्हेरिएबल, आणि एकच व्हेरिएबल जर असेल तर त्याला आपण म्हणू शकतो का नाही, म्हणू शकतो का नाही ना. आपण मुलगाला मुलगाच म्हणू शकतो, बॉईजला बॉईज म्हणू शकतो, पण बॉईजला गर्ल्स म्हणतो का, म्हणता येणार नाही. तसंच यामध्ये आहे, जे काही आहे त्या नियमानुसार, त्या अटीनुसार, त्या रूल्स नुसार चालावं लागेल. नाहीतर मग लोक येडा आहे म्हणून दगड घालतील बघ, मग तुला दगड घालणं नाही तर तुझे मार्क काढतील. एवढं लक्षामध्ये ठेव. नाहीतर मग दगड खायचे आहेत का काय करायचे तुझं तुझं ठरव, पण अभ्यास कर. ओके, हे झालं. मग याचा अर्थ काय बघा, फॉर एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे आता, 3x - 4y + 12 = 0 इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ काय म्हटलेत माहितीये का, जर इक्वेशन असाही म्हणजे असा आहे तर आपण अशामध्ये सुद्धा लिहू शकतो, या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय, ते कुठे का असणार, समजा अजून दुसऱ्या फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं तर लिहिता येत असतो. मग ते कसं लिहिता येत असतो बघा, आता हे 3x इथे ठेवले ना, आपण काय करू, -4y = ह्या 12 पण तिकडे जर घेऊन गेलं तर काय, -12, आणि ह्या 3 तिकडे घेऊन गेलं तर किती, -3x. असे लिहू शकतो. हे पण लिनियर इक्वेशनच आहे, बरोबर. मग त्याला अरेंज करता येत असतो आपल्याला, आणि त्यावेळेस त्याला लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स म्हणता येत असतो. जर मराठीमध्ये म्हणायचं झालं तर बघा, हे दोन चल आहेत ना, हे दोन चल आहेत, आणि 1 2 म्हणजे 3 4 आणि 12 हे काय वास्तव्य संख्या आहेत. मग या वास्तव्य संख्याच्या ठिकाणी 0 नसायला पाहिजे, किंवा ह्या चलाच्या ठिकाणी जो काही चल आहे ना, या ठिकाणी ॲट अ टाइम दोन्हीपैकी एकही 0 नसायला पाहिजे. तशा वेळेस हे जे काही आहेत ते आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणता येत असतो, आणि येत नाही. मग आपल्याला आता बघायचं आहे, हे एक्झाम्पल्स ऍक्टिव्हिटीज आहेत आपले, आणि आपल्याला आपली बुद्धी वापरून हे सोडायचंय. ओके, मग आपलं माइंड कसं चालतो ते बघा, आणि त्यानुसार हे काय आपल्याला सोडता येत असतं. म्हणजे इक्वेशन दिलंय, आणि या इक्वेशन मध्ये इथं सांगितलेलं आहे की बाबा टू व्हेरिएबल, म्हणजे आपल्या जे काही लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहेत का नाही हे बघा. म्हणजे हे आपल्याला सरळ सरळ सांगायचं आहे की दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का नाही, एवढं सांगा म्हटले, हो किंवा नाही. ओके, फक्त आपल्याला काय सांगायचं आहे, हो किंवा नाही. मग आपल्याला सांगता येते का, बघा रे कसं सांगता येईल. आता 4m + 3n, आता 4m + 3n आहे, काय आहे, 4m + 3n = 12 आहे. तर हे आहे का नाही सांगा म्हटले. तर बुक मध्ये आपल्याला हे दिलेलं आहे की बाबा आहे म्हणून, बरोबर. म्हणजेच काय, यस. म्हणजेच काय, यस. म्हणजे याचा अर्थ काय रे, आता हे व्हेरिएबल्स आहेत 4 आणि व्हेरिएबल काय, m आणि n, दोन काय आहेत व्हेरिएबल. म्हणजे चल कोण आहेत, m आणि n. चल कोण आहेत, m आणि n. तर याची जी डिग्री आहे ते 1 आहे ना, दोघांची डिग्री काय आहे, 1च आहे. मग बघा, याची डिग्री 1 आणि याची डिग्री 1, अशा वेळेस काय, हे एक चलातील म्हणजेच काय, दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. म्हणजे याला काय म्हणायचं, होय. याला काय म्हणायचं, होय. मग बघा, आता ते ओळखायचं कसं रे, ओळखायचं कसं. आता बघा आपण कसं ओळखतो बघा, जर म्हशी असतील सगळे सारखे दिसतात म्हणून म्हशी आहेत म्हणतो आपण. म्हणजे गाईला म्हैस म्हणतो का रे, म्हणत नाही. किंवा मुलाला मुलगी म्हणतो का, नाही. किंवा बहीण भाऊ असतील तर बहीण भाऊच म्हणतो, बरोबर आहे ना. म्हणजे असं तर म्हणत नाहीत की समजा गाईला आणि आपली जोड जर लावलं, किंवा बैलाची आपली जोड लावलं तर आपण ते बहीण भाऊ असं शोभतात का रे, शोभत नाहीत. म्हणजे सारखे दिसायला जर असतील तर बहीण भाऊ, किंवा सारखे जर असतील तर त्या जातीतील आहात असं आपल्याला सांगता येत असतं. जसं बैल आणि गाय एका जातीतले आपण सांगता येत असतो, कारण त्याला 2 शिंग असतात, 2 कान असतात, 4 पाय असतात, दिसायला सारखे असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, सारखे आहेत, बरोबर. म्हणजेच काय, एकातलेच आहेत. आणि म्हशी जर असतील तर ते दिसायला सगळे वेगवेगळे 2 म्हशी आहेत, पण ते कसे आहेत, दिसायला सेम आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आहेत म्हैस आहे. मग तसंच दोन चलातील समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये फक्त हे बघत असताना हे दोन सेम दिसायला पाहिजे. म्हणजे याची कोटी सेम असायला पाहिजे, व्हेरिएबल सारखा असायला पाहिजे, याच्यातलं कुठलं 0 नसायला पाहिजे. म्हणजे दिसायला सारखा जर असेल तर ते हो, आणि दिसायला जर सारखं नसेल तर परजातीतील, म्हणजे वेगळं काहीतरी आहे, ते नसून ते वेगळं काहीतरी आहे, बस एवढंच आहे. बघा आता यामध्ये बघा काय आहे, 3x² - 4y = 3. मग आता हे आहे का नाही सांगा बरे, समजलं मला. तुम्ही म्हणतात नाही, घरी बसून म्हणतात नाही, कारण तुम्ही हुशार आहात.
आणि एक फक्त फक्त किती एक दोघं तिघच आहेत की त्यांना समजलं नाही आणि ते म्हणतायत थोडंसं डोक्याला विचार करत आहेत. पण तुम्ही हुशार आहात, मला समजतंय आणि तुम्ही म्हणतात हो आहे. मग कसं आहे बघा. आता तुम्ही म्हणतात की बाबा हे लिनियर इक्वेशन नाही आहेत, बरोबर. लिनियर इक्वेशन ऑफ म्हणजे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स नाही आहेत. तुम्ही घरून सांगत आहेत ते मला येतं, म्हणजे तिथपर्यंत मला तुमचं जे आवाज आहे ना ते इथपर्यंत ऐकू यायलंय. म्हणजे याचा काय येतो बघा रे, हे एक्स स्क्वेअर आहे आणि वाय स्क्वेअर वाय आहे म्हणली. जर या ठिकाणी एक्स स्क्वेअर जर असेल तर हे आहे का रे? नाही, कारण आपण डेफिनेशन मधून सांगितलं बघा की त्याची डिग्री जे आहे ते कशाला असायला पाहिजे, ईच डिग्री किती असायला पाहिजे 1. म्हणजे सगळ्याची काय डिग्री ऑफ ईच टर्म व्हेरिएबल इज 1. म्हणजे काय सांगितलं रे, प्रत्येकाची डिग्री 1 असायला पाहिजे, त्यावेळेस ते लिनियर इक्वेशन राहू शकतो किंवा नाही. मग दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय आणि याचा जो काही पॉवर आहे ते 2 आहे, म्हणून हे कसं आहे नो. म्हणजेच काय नाही. नो म्हणजेच काय नाही. म्हणजे आहेत का रे दोन चलातील समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का? नाही आहेत. सरळ सरळ सांगता येते. मग बघा आता यानंतर आता बघा इथं √2x - √5y = 16. या ठिकाणी बघा वर्गमुळात 2x ऋण वर्गमुळात 5y बरोबर 16. तर अशा वेळेस x आणि y हे काय आहेत, दोन व्हेरिएबल आहेत आणि या दोन व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, एकच आहे. म्हणून अशा वेळेस हे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहेत. दोन चलातील रेषीय समीकरणे आहे, म्हणून या ठिकाणी म्हणायचं यस आणि इथं म्हणायचं होय. समजतंय? मग हे सांगा बरं, हे सांगा बरं काय, सांगा बरं. चुकलं चुकलं तुम्ही विचार करताय ना, फक्त दोघं उत्तर बरोबर दिलं. फक्त मला कळते फक्त दोघं बरोबर दिलं. काय माहितीये का, दोघंच बरोबर दिलं तर बाकीचे सगळं मला घरी बसून हो आहे हो आहे म्हणून तुम्ही जोराजोरात म्हणताय आणि तुमच्या लक्षात येते आहे म्हणून. पण हे नाहीये, ऍक्च्युअली बघायला गेलं तर नाहीये, कारण या ठिकाणी 0 आहे. मग हा जर 0 असेल तर फक्त राहतो y -3 आणि हे काय एक रेषीय होतो, पण आपल्याला किती दोन रेषीय पाहिजे. मग बघा 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय जर केला तर हा 0 झाला ना रे, हा 0 प्लस 6y - 3 = 0. पण आपल्याला दो व्हेरिएबल किती असला पाहिजे 2, पण आहे का इथं नाही. इथं काय एकच. आता समजलं बघा, नाहीतर मला समजतच नव्हतं. फक्त दोघांना समजलं ते मला समजलंय आणि बाकीच्यांना मात्र समजलं नाही आणि आता मात्र सगळ्यांना समजलं. ओके, मग हे काय आहे, येस का नो रे, सांगा बरं. हा काय नो म्हणजेच काय नाही. नो म्हणजेच काय नाही. आता सांगा बरं मला याचं काय येणार, आता याचं काय सांगा बरं. आता येतं उत्तर, सांगितलं तुम्ही बरोबर, लक्षात आलं. हा काय 0.3x + 0y - 36 = 0. या ठिकाणी दोन व्हेरिएबल आहेत सर, दोन आहेत, पण एक त्यातलं 0 आहे. मग ते ऑब्विसली कसं राहणार आहे, ते राहणारच नाही. म्हणजे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहे का नाही, आणि ते दोन चलातील एक रेषीय समीकरणाचं नाही, कारण या ठिकाणी 0 आहे म्हणून ते काय झाला 0. हे सुद्धा काय आला नो म्हणजेच काय नाही. त्यानंतर नेक्स्ट आता घे, सांगा बरं काय, सांगा बरं. नो म्हणताय की यस म्हणताय, सरळ सरळ म्हणताय तुम्ही यस. चुकला चुकला, फक्त दोघांचं उत्तर बरोबर आलंय, बाकी सगळे चुकले. सगळे म्हणतात यस, पण हे ऍक्च्युअली कसं आहे नो. ऍक्च्युअली कसं आहे नो. का बरं ते सांगतो बघा. ज्या वेळेस असे असतात म्हणजे 1/x 1/y आहे ना, त्यावेळेस आता हे काय रे, सरळ सरळ सांगायला गेलं तर काय 1/x आहे आणि प्लस 1/y आहे. ज्या वेळेस एक म्हणजे 1/x असेल किंवा 1/x अधिक 1/y जर असेल, तर ज्या वेळेस डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे खाली छेदामध्ये असतो, तर त्याला जेव्हा आपण लिहत असतो म्हणजे ज्यावेळेस त्याला राईट करत असतो त्यावेळेस x - 1 प्लस y - 1 येत असतो. ज्यावेळेस त्याला वर घेऊन जातोस ना, वर म्हणजे काय उलट करायचे, त्याला खाली उलट वर पाय करायचे. म्हणजे याचा अर्थ काहीच करायचं नाही. आता हे 1/x आहे ना, याला काय उलट करून टाकायचं. उलट म्हणजे कसं x - 1 / 1 प्लस y - 1 / 1 असं उलट केलं. उलट जर केलं तर काय ह्याचं वर घेऊन जातो, त्यावेळेस मायनस येत असतं. आणि ज्यावेळेस इथं मायनस आला तर त्यावेळेस ते ॲक्युरेट आहे का रे नाही. पण तुमचं आता म्हटलं ना तुम्ही हो, पण हे चुकला. हे काय चुकलं, फक्त दोघांचं बरोबर आहे, बाकी सगळ्यांचं चुकलंय. हा
तर इथं काय राहणार आहे, जेव्हा कुठलीही संख्या डिनोमिनेटर मध्ये असते म्हणजे छेदामध्ये असते तर त्याचा पॉवर हा -1 असतो. जर छेदामध्ये एक्स स्क्वेअर जर असेल तर त्याला कसं लिहायचं, मग त्याला जेव्हा वर घेऊन जातो आपण तर त्यावेळेस -2 लिहायचं. म्हणजे छेदामध्ये जे बी आहे त्याला वर घेऊन जातो ना तेव्हा काही करायचं नाही. जे काही आहे जर मायनस खाली असेल तर वर गेल्यावर प्लस होतो आणि खाली प्लस असेल तर वर गेल्यावर काय होत असतो मायनस, आणि उलट होत असतो खाली म्हणजे वर पाय, लक्षात ठेवायचं. ओके. हा, तर हे काय झालं रे 4. आता ह्याला जर लिहायचं म्हटलं थोडंसं काय करतो मी इथंच लिहितो. हा, आता बघा इथं काय 4x⁻1 प्लस 5y⁻1 इक्वल टू 4 असं आहे. तर अशा वेळेस काय येईल रे, आता (-1) पण आपलं काय कंडिशन मध्ये काय त्याची कोटी किती असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे ना. मग कोटी किती आहे रे -1. मग अशा वेळेस हे काय आहे नो, म्हणजेच काय नाही. ओके, आलं लक्षात, समजतंय सर. आता बघा नेक्स्ट काय माहितीये का 4xy - 5y - 8 इक्वल टू 0. सर इथं थोडस डाऊट आहे हो. मग डाऊट हो असायलाच पाहिजे. ज्यांना ज्यांना डाऊट आहे ते खरे विद्यार्थी आहेत, आणि ज्यांना डाऊटच नाही त्यांना काहीच नाही. तुम्ही कोणाला काही जर म्हटलं, म्हशीला रेडा, रेडाला म्हैस म्हटलं किंवा गाईला म्हैस, म्हशीला काय म्हटलं तरी बरोबर आहे असं म्हणणार आहे. तर तसं करायचं नाही. तर बघा इथं व्हेरिएबल्स किती आहेत रे, एक्स वाय आहेत आणि इथं वाय आहेत. पण या ठिकाणी एक्स वाय आहेत आणि या ठिकाणी वाय आहे. अशा वेळेस हे चाललंय का नाही, इथं एक्सच असायला पाहिजे, इथं वायच असायला पाहिजे, किंवा इथं एच असायला पाहिजे, इथं बीच असायला पाहिजे, किंवा इथं सी आणि इथं डी असायला पाहिजे. त्यावेळेस ते एक रेषीय म्हणजेच काय आपल्याला सांगते दोन चलातील एक रेषीय समीकरण म्हणता येईल. पण या ठिकाणी एक्स वाय आहे, इथं वाय आहे, म्हणजे हे म्हैस आहे आणि हे गाय आहे, किंवा हे मुलगा आहे आणि ही किंवा असं सांगता येईल आपल्याला हे दोघं काय बहीण भाऊ नाही येत, म्हणजे हे वेगळी जात आहे आणि ही वेगळी जात आहे, असं जमणार नाही. जात म्हणजे प्रजाती. हे माणूस आहे, काहीतरी दुसरंच आहे, गाढव आहे, डुकर आहे, मेंढी आहे, काहीतरी आहे समज. हा, हे अशा प्रकारचे आहेत. कुणी आहेत का नाही, दिसायला जर सारखे असतील त्याची कोटी जर एक असेल तर त्याच्या वेळेस काय होत असतो आपला लिनियर इक्वेशन आहे, आणि तर नाही याला आपण म्हणू काय नाही, म्हणजेच काय नो. हे काय नो म्हणजेच काय नाही. मग बघा आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत इक्वेशन्स आणि त्याला काय सॉल्व्ह करून द्यायचं आहे. थोडासा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण कुठे जाऊ नका. एक जर तुम्हाला क्वेश्चन समजला रे, पूर्ण समजणार आहे, कसं समजणार ते मी सगळं तुम्हाला समजून दाखवणार आहे. मग तुम्हाला इक्वेशन कशा टाइपचे, अशा टाइपचे मी इक्वेशन घेणार आहे, कुठे जाऊ नका. ओके.